राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरती गेले। या दौऱ्यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। 1.5 तास सखोल चर्चा केली। ही चर्चा सकाळी 11 ते 12:30च्या दरम्यान पार पडली। या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संसदेमध्ये देखील भेट दिली। यावेळी त्यांनी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरण रिजिजू यांच्याशी भेट घेतली। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपस्थित होते। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना देखील भेटलो आणि त्यांच्याशी देखील महाराष्ट्रातल्या अनेक विषयावर देखील चर्चा झाली। अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि मी अधिवेशन सुरू असलं की येत असतो, त्यामुळे आज तशाच प्रकारची भेट होती, सदिच्छा भेट होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या खासदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीमध्ये पार पडली। ही बैठक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी घेण्यात आली होती। या बैठकीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आधी काम करा, त्यानंतर पदाची अपेक्षा ठेवा असं म्हणत पक्षातील सर्व खासदारांना कानमंत्र दिलाय। त्याबरोबरच पुढे बोलताना तुम्ही सर्व दिल्लीत असलात तरी आपलं तुमच्या कामांवरती लक्ष असल्याचं म्हणत शिंदेंनी खासदारांना इशारा देखील दिलाय। बारामतीतील अजित पवारांच्या अपघाती निधनाला 1.5 महिना पूर्ण झाला, मात्र तपास योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे आमदार रोहित पवार यांनी अनेक मंत्री आमदारांच्या भेटीगाठी घेतल्यात। काल आमदार रोहित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली। या भेटीमध्ये अजित पवारांच्या अपघातासंदर्भामध्ये अधिवेशनात चर्चा व्हावी अशी मागणी रोहित पवारांनी केली। तर यावरती सकारात्मक उत्तर देत उद्या किंवा सोमवारी अजित पवारांच्या अपघातासंदर्भामध्ये चर्चा केली जाईल असा शब्द राहुल नार्वेकरांनी दिल्याची माहिती रोहित पवारांनी दिली आहे। अजितदादांच्या ॲक्सिडेंटची नाहीतर घातपाताची चर्चा व्हावी यासाठी आम्ही सर्वजणच प्रयत्न करत आहोत। पण दुर्दैव असं महाराष्ट्र राज्याच्या सेशनमध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचा ॲक्सिडेंट जो झाला त्याच्याबद्दल साधा चर्चा करण्याची वेळसुद्धा तिथं त्या ठिकाणी दिली जात नाही। आत्ताच काही वेळापूर्वी अध्यक्ष महोदयांना मी भेटलो, विनंती केली की लवकरात लवकर अधिवेशन संपण्यापूर्वी या बाबतीतली चर्चा त्या ठिकाणी व्हावी। अध्यक्षांनी सांगितलंय की उद्या नाहीतर सोमवारी या बाबतीतली चर्चा आम्ही लावू, त्यामुळे वाट बघूया सोमवारपर्यंत काय होतंय। कुठेतरी VSRला वाचवलं जातंय असं आमचं आधीपासूनचं मत आहे। पण आत्तापर्यंत जी माहिती आम्ही पुढे आणली होती ती थोडक्यात माहिती होती, बरीचशी माहिती अजून आमच्यापर्यंत आहे। त्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये सरकारकडनं काय केलं जातं हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल आणि नंतर नाईलाज होऊन जी काही शेवटची माहिती आहे, मोठी माहिती आहे, ती आपल्या सर्वांच्या माध्यमातून लोकांपुढे आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही। दरम्यान काल विधान परिषदेमध्ये अजित पवारांच्या अपघाताच्या चर्चेवरून आमदार अमोल मिटकर यांनी प्रश्न उपस्थित केलेत। अजितदादांच्या विमान अपघातावरची चर्चा होणार की नाही एकदाच सांगून टाका असं म्हणत मिटकर यांनी संताप व्यक्त केलाय। त्यावरती सभापती राम शिंदेंनी उत्तर दिलंय, आज किंवा सोमवारी दादांच्या अपघातावरती चर्चा होईल असं राम शिंदेंनी म्हटलंय। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या विमान दुर्घटनेच्या संदर्भात उद्या चर्चा करू असं चेअरवरून सांगितलं जातंय। काल सुद्धा मान्य उपसभापती निलमताईंनी सांगितलं की आजच्या कामकाजामध्ये ती चर्चा अल्पकालीन मध्ये पहिल्या नंबरला येईल, पण आज सुद्धा कामकाजामध्ये ती चर्चा नाही। महाराष्ट्र विचारतो ही आता चर्चा होणार आहे की नाही होणार आहे, एकदा तुम्ही सांगा, आणि होणार असेल तर कधी होणार आहे एवढं तुम्ही सांगा। सगळ्यांनी बोलायची आवश्यकता नाही, निश्चितपणे याच्यावरती लवकरात लवकर निर्णय आपण ऑलरेडी याच्यामध्ये रुलिंग दिलेलं आहे, त्याच्यामुळं उद्या किंवा सोमवारी। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा बदल करण्यात आलाय। जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये आता स्वीकृत सदस्यांची तरतूद करण्यात आलेली आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मांडलेलं विधेयक विधानसभेमध्ये मंजूर झालेलं असून या सदस्यांची निवड पक्ष आणि गटाच्या संख्याबळानुसार केली जाणार आहे। दरम्यान स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार आणि निधी मिळावा अशी मागणी काही आमदारांकडून करण्यात येते आहे।
एवढे सगळे सदस्य निवडून आल्यावर त्यांना बसायला जागा असली पाहिजे, अशा पद्धतीची पंचायत समितीच्या इमारती असल्या पाहिजेत. मला वाटतं आम्ही सरकारच्या माध्यमातून पंचायत समितीच्या इमारती आपण नव्यानं बांधतोय. माझी सभागृहाला विनंती आहे की आपण एकमताने हे बिल मंजूर करावं. प्रश्न असा आहे की सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 15 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या दुसरी सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात आहे एकमताने. भिवंडी महानगरपालिकेच्या विशेष महासभेमध्ये पावसाळ्यापूर्वीच्या तयारीवरून जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. नालेसफाई आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावरती जोरदार चर्चा झाली. नालेसफाईतील खर्चावरती विरोध होत असताना भ्रष्टाचार रोखण्यासाठी स्वतंत्र समितीची मागणी करण्यात आली. तर कचरा ट्रान्सफर स्टेशन प्रकल्पाला देखील काही नगरसेवकांनी विरोध दर्शवलाय. मात्र या सगळ्या गदारोळानंतर देखील दोन्ही प्रस्तावांना अखेर मंजुरी देण्यात आलेली असून पुढील काळामध्ये या मुद्द्यावरून वाद वाढण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील बिनविरोध निवडून आले. शिल्पा खोत या कागल तालुक्यातील सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत. तर गडमुड शिंगी जिल्हा परिषदेमधून निवडून आलेले तानाजी पाटील महाडे गटाचे कट्टर समर्थक मानले जात आहेत. चिपळूण नगर परिषद प्रशासनाच्या कारभाराविरोधामध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे. एक विकास कामाची माहिती देणाऱ्या फलकावरती भाजप जिल्हाध्यक्षांचं नाव टाकल्यानं काँग्रेसनं थेट मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारलाय. शासकीय कामाच्या फलकावरती राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचं नाव टाकणं चुकीचं असल्याचं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नावरती मुख्याधिकारी निरुत्तर झाले. मात्र कायदेशीर बाबी तपासून कारवाई करण्याचे आदेश हे देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष कोणाचं होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. भाजप 23 तर शिंदेच्या सेनेचे 21 उमेदवार विजयी झालेत. त्यामुळे 9 सदस्य असलेली ठाकरेंच्या शिवसेना किंगमेकर ठरू शकते. आणि त्यातच संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार का अशी चर्चा सुरू आहे. आम्हाला ना भाजप दूरचा ना शिंदेची शिवसेना दूरची असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलंय. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या काही तासांपूर्वी दानवेंचं हे वक्तव्य भुवया उंचावणार आहे. आमचे सदस्य म्हणतात सत्तेमध्ये सहभागी व्हावं असंही दानवे म्हणाले. पण सगळ्यांची मेंटॅलिटी अशी की सत्तेत सहभागी व्हा. कोणासोबत पण चाला, भाजपसोबत चाला नाही तर शिंदेसोबत चाला, पण कोणासोबत चाला असं सगळेच लोक मत व्यक्त करतात. त्यांच्या मताचा विचार होऊ शकेल उद्या? करावं लागेल असं मला तरी वाटतं. मी या संदर्भात मान्य पक्षप्रमुखांशी निश्चित चर्चा करेल. परंतु या परिस्थितीमध्ये या सगळ्या विषयाचा विचार करावा लागेल अशी स्थिती आहे. हे पहा, आम्हाला भारतीय जनता पार्टी असो की एकनाथ शिंदे असो, आम्हाला दोघे त्या मानानं आम्ही दोघांच्यापासून तेवढंच अंतरावर आहे. आमचं असं कोणी नाही की हा फार दूर आहे हा फार दूर आहे किंवा हा फार जवळ आहे तो फार जवळ आहे असं आमच्या मनात मुळीच नाही आहे. म्हणजे दूरही नाही जवळही नाही. बिलकुल. मग राजकारणात काहीही शक्य आहे का? नाही शक्य. का शक्य नाही? काही शक्य होऊ शकते, त्याला काय. अहिल्यानगर शहराच्या विकासाला गती देण्यासाठी महानगरपालिकेचं तब्बल 1710 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक हे सादर करण्यात आलं. आयुक्त यशवंत डांगे यांनी हे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सुपूर्द केलं. महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये प्रामुख्यानं करांतून मोठी भर पडणार आहे. तर या अंदाजपत्रकामध्ये रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांवरती भर देण्यात येणार. आता या प्रस्तावावरती स्थायी समितीमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे. अहिल्यानगरमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेनं 15 कर्मचाऱ्यांना निलंबित केलेलं असून यामध्ये शिक्षण आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नोकरी किंवा सवलती मिळवण्यासाठी बोगस प्रमाणपत्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून शासनाकडून घेतलेल्या लाभाची वसुली केली जाणार आहे. त्याबरोबरच दोषी आढळल्यास संबंधितांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शक्यता ही वर्तवली गेली आहे.
मुंबईमध्ये जलमेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यामध्ये सध्या 125 किलोमीटर जलवाहतूक सुरू असून येत्या काळामध्ये आणखी 215 किलोमीटरपर्यंत विस्तार करण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी 11 नव्या मार्गावरती 24 टर्मिनल उभारले जाणार असून साधारण 6,500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प 3 टप्प्यामध्ये पुढील 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचं उद्दिष्ट हे ठेवण्यात आलेलं आहे. त्याबरोबरच जलवाहतुकीसाठी कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यासोबतच बोटी महाराष्ट्रातील शिपयार्डमध्येच तयार करण्याचे निर्देश हे देखील देण्यात आले. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अधिवेशन कालावधीमध्येच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर होणार असल्याची माहिती समोर येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीमध्ये शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही अशी ग्वाही दिली. या बैठकीला खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, मंत्री उदय सामंत यांच्यासह कोकणातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान केंद्र सरकारकडे देखील मदतीसाठी पाठपुरावा सुरू असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं आता सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागलेलं आहे. कोकणात जाणाऱ्या विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता चिपी विमानतळामार्गे कोकणात 7ही दिवस विमानसेवा उपलब्ध होणार आहे. ही सेवा आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरवण्यासाठी राज्य सरकारकडून वायबिलिटी गॅप फंडिंग अंतर्गत 100% मदत ही दिली जाणार आहे आणि यासाठी दरवर्षी साधारण 7 कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिलेली आहे. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असणारी लोकल आता 15 डब्यांची करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या रुळांवरती आता 15 डब्यांचे लोकल लावणार आहे. कल्याण ते CSMT सगळ्या लोकल या 15 डब्यांच्या करा अशी मागणी शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेमध्ये केली होती. त्याबरोबरच रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवरती मराठी साहित्य विक्रीचे स्टॉल्स सुरू करण्याची मागणी देखील श्रीकांत शिंदे लोकसभेमध्ये केली. दरम्यान कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये 5 ते 6 हजार कोटींची रेल्वेची कामं सुरू आहेत. तर ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स पर्यंतच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं रखडलेलं काम हे तातडीनं पूर्ण करावं अशी मागणीही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. मेरे चुनाव क्षेत्र में ज्यादा से ज्यादा लोग 80% लोग जो है ये रेलवे से सफर करते हैं. सर मेरा आपसे दरख्वास्त है कि जल्द से जल्द सभी ट्रेन जो है 15 कोच के किए जाए, सभी प्लेटफॉर्म्स की लंबाई जो है बढ़ाई जाए. एसटी महामंडळ 17,742 चालक वाहकांची कंत्राटी भरती करणार असल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी दिली आहे. 8,300 नव्या बसेससाठी कंत्राटी भरती केली जाणार आहे. नियमित कर्मचाऱ्यांसाठी अर्थ खात्याकडे अर्ज पाठवलेत, पण तो भरती या बसेस चालाव्या यासाठी ही कंत्राटी भरती करावी लागणार आहे अशी माहिती विधान परिषदेमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. जुने 14,000पेक्षा अधिक असलेल्या बसेसवर असलेले ड्रायव्हर कंडक्टर यांची संख्या अपुरी असल्या कारणानं राज्य शासनाकडे आम्ही जवळजवळ 17,742 नवीन भरती महामंडळाच्या माध्यमातून करण्यात यावी अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवलेला आहे. ज्या आता नवीन बसेस येणार आहेत 3,000 प्लस 8,000 5,000 अशा 8,300 बसेस ज्या येणार आहेत त्यावर कंडक्टर आणि ड्रायव्हरची भरती न केल्यामुळे त्या बसेस तशाच उभ्या राहू नये यासाठी आम्ही काही तात्पुरत्या स्वरूपामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्ही कामगार घेणार आहोत. ही वस्तुस्थिती आहे. गडचिरोलीमधील अतिदुर्गम भाग असलेल्या तुमरकोटी या गावामध्ये पहिल्यांदाच बस सेवा सुरू झाली आहे. पोलीस दलाच्या पुढाकारानं गावामध्ये बस निघाली. या बस सेवेमुळे 5 ते 6 गावांना याचा फायदा होणार आहे. गावामध्ये बस दाखल होता स्थानिकांनी वाजत गाजत बसचं स्वागत केलं. तुमरकोटी हे गाव भामरागड तालुका मुख्यालयापासून 30 तर अहेरीपासून 100 किलोमीटर अंतरावरती आहे. तहसील कार्यालय किंवा जिल्हा मुख्यालयामध्ये जाण्यासाठी इथल्या ग्रामस्थांची मोठी अडचण होत होती. आता बस सेवा सुरू झाल्यामुळे अडचण होणार नाही अशी प्रतिक्रिया इथल्या ग्रामस्थांनी दिली आहे. गडचिरोलीतील भामरागडमध्ये शासनाच्या विविध योजनांवरील मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रदर्शनाच्या माध्यमामधून 85 शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी दिली जाते. जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस दल आणि सामाजिक न्याय विभाग यांच्या सहकार्यामधून जिल्हा माहिती कार्यालयामार्फत या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. प्रकल्प अधिकारी अमर राऊत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.